आरटीओ कर्मचाऱ्यांच्या संपावर आज मंत्रालयात निर्णायक बैठक. वाहनधारकांच्या नजरा चर्चेकडे. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. कोल्हापूर मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी संपामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजावर मोठा परिणाम झाला असून या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता असून संपाबाबत तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीसह विविध मागण्यांसाठी 16 जूनपासून संप पुकारला आहे. कोल्हापूरसह राज्यातील अनेक आरटीओ कार्यालयातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे वाहन हस्तांतरण, वाहन नोंदणी, आरसीसी बुकवरील बदल, ना हरकत प्रमाणपत्र, डुप्लिकेट आरसी, वाहनांवरील कर्जाचा बोजा कमी करणे यासारखी अनेक कामे रखडली आहेत. कोल्हापूर आरटीओ कार्यालयातही संपाचा मोठा परिणाम जाणवत असून 200हून अधिक फाईल्स स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले जात आहे. विविध कामांसाठी येणाऱ्या वाहनधारकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने नाराजी वाढत आहे. दरम्यान लर्निंग आणि परमनंट लायसन्ससाठीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू असल्याने या विभागात वाहनधारकांची गर्दी कायम आहे. शासनाचा महसूलही ऑनलाईन सुविधेमुळे सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आज मंत्रालयात होणाऱ्या बैठकीकडे कर्मचारी, अधिकारी तसेच वाहनधारकांचे लक्ष लागले असून या चर्चेतून सकारात्मक मार्ग निघाल्यास संप मागे घेण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे रखडलेली कामे पुन्हा सुरू होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.